महायुती सरकार कोणावर सुद्धा अन्याय करणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही असा GR काढला जाईल। भुजबळ यांच्याशीही चर्चा झालेली होती, त्यांनाही सांगितलं होतं GR तपासून घ्या असं देखील शिंदे म्हणतात। हैदराबाद गॅजेट त्यांनी सांगितलं लागू करावं, त्याप्रमाणे सरकारने GR काढला आणि त्या GR मध्ये आज ज्यांच्या म्हणजे त्यांनी कुटुंबी आहेत त्यांनी ॲफिडेव्हिट द्यावं। 3 सदस्यीय कमिटी नेमलेली आहे गाव पातळीवरची, त्याचं व्हेरिफिकेशन करेल आणि ज्याची पूर्वजांची कुठली ना कुठली कशात ना कशात कुटुंबी नोंद असेल त्यांना दाखला मिळेल। दाखला मिळण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतर समाजावर अन्याय होणार नाही, ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही। महायुती सरकार कुठल्याही समाजावर कुणालाही न्याय देताना कुणावरही अन्याय करणार नाही, भूमिका आमची कालही होती, आजही उद्या। मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः अजितदादा आणि भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यांनाही सांगितलं होतं या GRमुळे ओबीसीला कुठे धक्का लागणार नाही। त्यांनी म्हटलं होतं हा GR तपासून घेऊ, कायदेशीर बाबी तपासून घेऊ आणि त्याच्यानंतर भूमिका जाहीर करू। त्यामुळे मला वाटतं या GRच्या माध्यमातून ओबीसीचं कुठलेही नुकसान होत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।